या सरकारचं करायचं काय प्रकाश आंबेडकरांचा। बिद्री सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाई विरोधात करवीर तालुक्यातील शेतकरी सभासदांनी करवीर तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। यावेळी भाजप सरकार आणि आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार के.पी. पाटील तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांचाही आंदोलनात सहभाग होता। शेतकरी सभासदांनी कारखान्यावरील कारवाई विरोधात माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या स्टे निमित्त आम्ही करवीरवासियांनी मोर्चा काढलेला आहे सभासदांनी। त्याच्यात सत्तेचा प्रश्न येत नाही किंवा कुणाचा प्रश्न येत नाही, पण दुसरी गोष्ट 15 वर्षापूर्वी ज्यावेळी के.पी. पाटलांनी साखर कारखाना ताब्यात घेतला त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो एवढ्यासाठी। सगळे म्हणायचे के.पी. म्हणजे काळा पैसा आणि कारखाना, तर आम्ही म्हणलो एकदा नदीत तरी टाकू दे, जर कारखाना सगळ्यांनीच मोडलाय तर। पण के.पी. पाटलांनी साखर कारखाना देशात 1 नंबरला आणला आणि त्यापासून आजपर्यंत ह्या महाराष्ट्रात नाही एवढा दर आम्हाला सभासदांना दिला जातोय। आणि तुम्ही हे का करायला आहे? कारखाना मोडून शेतकऱ्यांच्या चुलीत मी आता बोलणार नाही, मुतून तुम्हाला काय फायदा होणार नाही। लोक फार सज्ञ नाहीत। ज्या माणसांना 500-600 रुपये दर मिळत होता त्यांना आज 3000 पर्यंत दर मिळतोय, लक्षात घ्या। आणि त्यामुळं हा विरोधकांचा जो हे आहे घाला तो परतवून लावल्याशिवाय करवीरचा सभासद आणि संपूर्ण 4 तालुक्यातले सभासद राहणार नाही। कारण हा प्रकल्प असेल, याच्या अगोदरचा प्रकल्प आम्हाला 4 पैसे 3300-3400 देणारा साखर कारखाना आहे कुठं? कमी खर्चात चाललेला। तुम्ही लोकांच्या शेतकऱ्याच्या ताटात पाणी ओतू नका एवढी या निमित्त त्यांनाही विनंती करतो। नाहीतर इतका मोठा जनक्षोभ होईल की तुम्हाला आवडता नाही, तुमच्या घरापर्यंत मोर्चे येतील सभासदांचे। याच्यात पुढारी कोण राहणार? आमचे नेते माननीय सतेज बंटी पाटील, माननीय के.पी. पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ह्या कारखान्याची वाटचाल योग्य रीतीने चालू आहे। हे भाजपचं सरकार शेतकऱ्यांना पण संपवायचं वेढा उचललेला असून याला करवीर तालुक्यातला आमच्या बिद्री कारखान्याचे सभासद याला मुभा देणार नाहीत एवढी मी ग्वाही देतो। आणि बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि के.पी. साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना योग्य रीतीने चालू आहे, याबद्दल शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान आहे।